साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर। सर आज तालुक्यामध्ये मोठा दौरा आपला आहे, जलपूजन करतायत, काय मागच्या 2 वर्षामध्ये स्थानिक पातळीवरच्या शेतकरी बांधवांनी, गावकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी बंधाऱ्याची मागणी केली असेल, तलावांची मागणी केली असेल, त्याप्रमाणे ती कामं पूर्ण झाल्याच्या नंतर सुदैवाने आज वरुण राजाने पण कृपावृष्टी केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते संपूर्ण तलाव पाण्याने भरलेले आहेत आणि म्हणून सर्व तालुक्याचे शेतकरी मिळून जलपूजनचा कार्यक्रम तसं तर तो मागच्या आठवड्यापासून प्रगतीपथावर आहे आणि काही आयडियल प्रोजेक्ट्स ते जे संपन्न झाले ते प्रत्यक्ष पाहण्याच्यासाठी शेतकरी बांधव पूर्ण तालुक्यातले आज इथे उपस्थित होते। आज विकास कामांचं दर्शन सगळ्यांना होणार आहे, पाहणी करणार आहेत। आज कोणते विकास काम आहे जे तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे? विकास यात्रा काही आठवड्याच्या पासून प्रगतीपथावर आहे। आपण बोलतो की कानडोळ्याचं एक अंतर असतंय आणि मग प्रत्यक्ष बघितल्याच्या नंतर आपल्याला त्या कामाची, त्या प्रकल्पाची अनुभूती होत असते आणि म्हणून जे जे प्रकल्प आपले पूर्ण झाले, जी काही वस्तुस्थिती आहे ते पाहण्याच्यासाठी सर्व पदाधिकारी, त्या गावातले नागरिक, मग जसं आता आपण या धरणावर आहोत त्याच पद्धतीने इतर पण जे काही प्रकल्प पूर्ण झाले त्याच्यामध्ये महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी मालेगाव, एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज, त्याच्या पहिल्या फेजचं लोकार्पण येणाऱ्या महिन्याभरात त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याचंही पाहणी करण्याच्यासाठी गावागावातनं नागरिक येतात। प्रत्यक्ष तो प्रकल्प काय आहे, आज त्याची वस्तुस्थिती काय आहे ते त्या ठिकाणी त्यांना माहिती दिली जाते। त्याच पद्धतीने 100 खाटांचं महिला व बाल रुग्णालय, त्याचं लोकार्पण येणाऱ्या 18 तारखेला त्या ठिकाणी आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि ते पण पाहण्याच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्यक्ष पाहणं नाहीतर मग आम्ही कागदावर म्हणा किंवा असं माहिती देत असताना काही वेगळी बाब असते आणि प्रत्यक्ष वेगळी बाब असते। तर कान डोळ्याचं अंतर जे आपण बोलतो त्या दृष्टिकोनातून ह्या प्रत्यक्ष विकास कामांना भेटी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। महिला बाल रुग्णालय वेगळ्या वैशिष्ट्याने भारून गेलेलं आहे, काय त्याचे वैशिष्ट्य? प्रकल्प खूप सुंदर रीतीने साकार झाला, याचा इथले शेतकरी आणि या भागाला आपण बघितलं असेल की आताही सर्वांनी मनोगत व्यक्त केलंय। 40-45 वर्षाच्या पूर्वी हा लघु पाटबंधारे योजना पूर्ण करण्यात आली, परंतु या 40-45 वर्षामध्ये ह्या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून फक्त 150 ते 200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं सिंचनासाठी आणि इतर सर्व पाणी वाया जायचं आणि म्हणून मागच्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून म्हणजे जुने प्रकल्प असल्यामुळे त्याला शासनाने मान्यता दिली आणि बंदिस्त पाईप कालवा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला। मला वाटतं की जिथे 150-200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं, या बंदिस्त पाईपलाईनमुळे मोठं क्षेत्र पण आपण ड्रीपवर आणणार आहोत। निश्चितपणे ह्याच वर्षाला 1000 ते 1500 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे। रुग्णालय बांधून पूर्ण झालंय, त्याचं लोकार्पण 18 तारखेला होणार आहे। अतिशय सुसज्ज अशा सर्व सुविधा या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। सर्व तज्ञ डॉक्टर्स, स्टाफ, सर्व आधुनिक यंत्रसामुग्री त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। जन्माला आलेल्या लहान बच्चूच्या पासून तर सर्व महिलांच्यासाठी, मग ते ऑपरेशन थिएटर असेल,
इतरही ज्या काही सुविधा हॉस्पिटलमध्ये लागतात त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. डिलीवरी रूम है। महिला व बाल रुग्णालय में 4 मॉड्यूलर डिलीवरी रूम बनाए हैं। 10 बेड की क्षमता है और यहाँ पर जदीद टेक्नोलॉजी के हिसाब से सारी सहूलत है। और यहाँ पर जो सर्विसेज हैं वो एंटीबैक्टीरियल सर्विसेज हैं। यहाँ सारी सहूलतों के साथ में मम्मी और बेबी के लिए बनाया गया है। ज़्यादा सीरियस हैं, जिनको ज़्यादा मॉनिटरिंग की ज़रूरत है, उनको यहाँ रखकर मॉनिटर किया जाएगा। और कुछ पेशेंट्स ऐसे रहते हैं जिनमें बहुत ज़्यादा बीपी बढ़ा हुआ हो, जिनको झटके आने का डर रहता है, या कोई पेशेंट को खुदा न खास्ता कभी डिलीवरी के टाइम पे या बाद में या उसके पहले भी झटके आ जाते हैं, उनको मैनेज करने के लिए यहाँ इक्लेम्शिया रूम किया गया है। यहाँ उनकी मॉनिटरिंग के वास्ते सेपरेट रूम किया गया है और सेंट्रलाइज ऑक्सीजन का भी यहाँ पर इंतजाम है, उनके लिए मॉनिटरिंग वगैरह किया गया है। फिर से जी मैम, ये मॉड्यूलर डिलीवरी रूम है हमारे यहाँ पर। माहिती देता है। अच्छा, माहिती देता है का? हाँ, मैं डॉक्टर बीबी फातिमा हूँ, बच्चों की स्पेशलिस्ट डॉक्टर, बालरोग तज्ञ, क्लास 1 ऑफिसर आहे। आपल्या महिला व बाल रुग्णालयामध्ये 4 मॉड्युलर डिलिव्हरी रूम्स आहेत। इथे 10 बेडची क्षमता आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार सर्व डिलिव्हरी रूम्स जे आहेत खूप छान बनवलेले आहेत। हे जे सर्फेसेस आहेत हे अँटीबॅक्टेरियल सर्फेसेस आहेत आणि इथे चार डिलिव्हरी रूममध्ये कुठल्या पेशंटला मॉनिटरिंग करिता ठेवायचं आहे किंवा डिलिव्हरी करिता जे आहेत पेशंट्स त्यांना इथे मॉनिटर करून डिलिव्हरी करून आईला आपण बाजूच्या वॉर्डात शिफ्ट करू शकतो। साहब ने बोला था सिंधु सर ने इसके साथ कैमरा लगा हुआ है, ये नेचुरल लाइट जैसे दिखेगा, वो भी दे दो। और उसमें से एंटीबैक्टीरियल होता है, ये जदीद टेक्नोलॉजी के हिसाब से पूरा बनाया हुआ है। इसके अंदर दो पेंडेंट है जिसमें ऑक्सीजन का, एयर का, नाइट्रस ऑक्साइड का, वैक्यूम का सारे कनेक्शंस यहाँ पर दिए गए हैं। इसी तरह एक और सेट यहाँ पे, मतलब ये है कि इस ओटी के अंदर एट ए टाइम 2 टेबल हम ऑपरेशन के लिए उसको फंक्शनिंग कर सकते हैं। फिलहाल एक रखा हुआ है, बाद में और एक करने वाले हैं। यहाँ से जो है कैमरा भी जो है कनेक्टेड किया हुआ है वाईफाई के थ्रू बाहर जो है सर्जरीज वगैरह के लिए डिस्प्ले किया जा सकता है। कॅमेरा आहे तिथून आपण स्क्रीनवर याला ऑपरेट करू शकतो। आणि फातिमा, महिला व बाल रुग्णालय में क्लास 1 पीडियाट्रिशियन हूँ, बच्चों की स्पेशलिस्ट डॉक्टर हूँ। ये बच्चों का, नवजात बच्चों का, जो नवजायदा बच्चे रहते हैं उनका शोबा है। यहाँ जो बच्चे पैदाइश के फ़ौरन बाद रोते नहीं हैं फ़ौरन, या उनको सांस लेने को दिक्कत होती है, बच्चे लेने पड़ते हैं, ऑक्सीजन कम पड़ता है, कुछ बच्चे झटके लेते हैं, या माँ के पेट में बच्चा अगर संडास कर दिया हो, उसको सांस लेने को दिक्कत हो रही हो, या फिर कुछ बच्चों में कुछ ब्लीडिंग हो रहा हो, बच्चा दूध लेने नहीं पा रहा हो जिसकी वजह से सुस्त हो रहा हो, उसको खून कम हो, बच्चे को अगर पीला हो जाता है, इस किस्म की कोई दिक्कत दुश्वारी डिलीवरी के फ़ौरन बाद अगर होती है तो बच्चे को यहाँ एसएनसीयू में एडमिट किया जाता है। यहाँ पर वार्मर्स, फोटोथेरेपी यूनिट्स, पल्स ऑक्सीमीटर्स, उसके साथ साथ मल्टीपैरा मॉनिटर्स भी दिए हुए हैं, सिरिंज पंप्स हैं। यहाँ पर उनको पूरे एसएनसीयू में और बाकी भी हॉस्पिटल के दीगर हिस्सों में सेंट्रलाइज ऑक्सीजन का भी निज़ाम है। हाँ, हिंदी में बोलूँ मैडम, चलेगी। अच्छा, तो फिर मैं दोबारा दूसरा भी बोलूँगी आपको, एक गवर्नमेंट के लिए बोलूँगी। जहाँ वार्मर आहे, हे फोटोथेरेपी युनिट्स आहेत, सिरिंज पंप आणि आपल्याकडे मल्टीपॅरा मॉनिटर्स, पल्स ऑक्सी मॉनिटर्स, हे सर्व आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध केलेले आहेत। ओके। नवजात बालकांना ॲडमिट करतो आपण, जे बच्चू सिरियस असतात, क्रिटिकल असतात, जन्माला आल्यानंतर ते लगेच रडत नाही, कुठल्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो, निळं पडतो,
किंवा बाळाने पोटात आईच्या पोटात शी केली असेल किंवा बाळाला झटके येतात, बाळाला जन्मतः काही कंजेनायटल ॲनोमलीज असतात, त्याचे उपचाराकरिता बाळाला इकडे ठेवतो. किंवा बाळाला इन्फेक्शन झालं असो, बाळ व्यवस्थित दूध घेत नाही, बाळाला कावीळ झालेलं असेल, अशा काही गोष्टी, किंवा बाळाला ब्लिडिंग वगैरे होत असेल, अशा बालकांना आम्ही SNCU मध्ये ॲडमिट करतो, त्यांचे उपचार करतो.